जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथील वडिलांचे छत्र हरपलेल्या मूकबधिर मुलीचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी पालकत्व स्वीकारून मुलीचा थाटात विवाह सोहळा लावून दिला। शिरसोली गावातील निकिता कोथळकर ही मूकबधिर असून त्यातच आई वडिलांचं छत्र हरपल्यानं अत्यंत हलाखीची परिस्थिती जगत होती। या मुलीचे गुलाबराव पाटलांनी पालकत्व स्वीकारत मुलीचा विवाह थाटात लावून दिला आहे। पालकत्व घेत असताना मी जावाई बापूंना हे सांगणार आहे की त्यांनी ह्या मुलीला समजून घ्यावं, कारण की तिला बोलता येत नाही पण तिला सगळ्या गोष्टी कळतात। त्यामुळे आता तुम्हीच तिचा आवाज व्हावा आणि तिच्या आवाजाला समजून घ्यावं अशीच अपेक्षा त्यांच्याकडनं आम्ही व्यक्त करतो। आणि जरी परमेश्वराकडे असं एक आपण म्हणतो की एखाद्या माणसाला एखादी गोष्ट कमी असली तर एखादी गोष्ट जास्त असते, त्यामुळे निश्चितपणाने जरी ती बोलता येत नसली तर तिच्याकडे वेगळे गुण असतील, ते गुण तिला त्यांना साथ देतील अशी खात्री मला आहे। आणि तिला खात्री देतो की नुसतं लग्नापुरतं नाही, भावी काळामध्ये अजूनही तिला काही गरज पडली तर आम्ही तिचे वडील म्हणून, काका म्हणून उभे राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।